हे एव्हरीवन, नमस्ते. कसे आहेत? मजेत ना? मी रेश्मा. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार. तर आजच्या दिवशी मी पूजा करणार आहे. तर मी तुम्हाला कशी पूजा करते ते दाखवणार आहे. एक छोटासा व्हिडिओ आहे. तर छोटा डेली बेसिसवरती एक व्हिडिओ करूया. तर चला आपण पूजा स्टार्ट करूया. तर पूजा करण्याच्या आधी मी एक पूजा इथे करून घेते. तर ही हळद आणि गोमूत्र आहे आणि ह्याच्यामध्ये चंदन पावडर टाकली. तर हे कशासाठी आहे? तर हे ह्याच्यावरती जर टाकलं आणि पूजा केली तर नेगेटिव्हिटी निघून जाते घरातली आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते. तर ह्याच्यासाठी हे केलं जातं. तर माहित नाही आहे की नाही, पण पहिल्यापासून ही प्रथा आहे तर ते मी करते. तर आता मी थोडीशी रांगोळी पण काढली आहे. मला जास्त रांगोळी काढायला येत नाही, तर थोडीशी रांगोळी काढली आहे मी आता. तर आपल्या प्रत्येक कार्यामध्ये पहिल्यांदाच आपण लादी पुसून झाली की रांगोळी काढून घेतो. तर आता दरवाजासमोर फूल वगैरे ठेवते आणि दरवाजासमोर एक दिवा लावून घेते. तर आपली इकडची पूजा आता झाली आहे करून. तर आपण आता देवीची पूजा करायला जाऊया. तर आता आपण तांब्याला हळदी कुंकू लावून घेऊया. 5 साईडला हळद कुंकू लावून घेऊया. आणि तांब्यामध्ये दुर्वा टाकून घेतल्या, एक फूल टाकून घेतलं आणि पैसे आणि एक सुपारी. तर हे टाकून त्याच्यानंतर 5 प्रकारच्या फांद्या लावून घ्यायच्या असतात झाडाच्या. त्याच्यावरती आपण नारळ लावायचं. तर माझ्या देवीची साडी थोडीशी मोठी आहे म्हणून मी त्याच्यावरती एक दुसरा कलश लावलाय. मोठ्या कलशवरती छोटा तांब्या ठेवून देवी मांडली आहे. तर आता आपण देवीचा मुखवटा लावून घेऊया. आणि आता दागिने घालूया. तर खूप छान अशी सजते देवी. तर आता आपण वरती हे मांडलंय. मी एक स्वच्छ कपडा घेतलाय आणि त्याच्यावरती तांदूळ ठेवूया. आणि ह्याच्यावरती हा कलश लावून घेऊया. सावकाश उचलून कलश लावून घ्यायचा. तर देवीला वेणी लावली आहे आणि आता फुलं लावून घेऊया. मस्त अशी गुलाबाची फुलं आहेत माझ्याकडे. तर आता चुंदी वगैरे लावून घेऊया देवीला.
फुलं लावूया. आणि 5 पानाचा विडा ठेवतात, एक सुपारी ठेवतात. देवीची पूजा करून घेऊया. आता दिवा लावून घेऊया. तर हे दूध आहे, तर हे मेन प्रसाद आहे देवीचा, दूध आणि त्याच्यामध्ये साखर टाकली जाते, खडी साखर आहे. आणि आता धूप आणि लावून घेऊया. तर आता माझी पूजा झाली आहे पूर्ण करून. तर ही पूजा कुमारिका आणि सुवासिनी करू शकतात. तर ही पूजा पैसा वगैरे येण्यासाठी असं काही नसतं. तर ही पूजा आपण सुख समृद्धी लाभावी म्हणून करतो. तर हे मार्गशीर्षातले 4 गुरुवार खूप चांगले असतात केलेले, आणि उपवास केले तर चांगलंच फळ मिळतं. तर आता पोथी वाचून घेऊया आपण, आणि नंतर मग संध्याकाळी एक देवीला नैवेद्य दाखवायचा असतो, आणि नंतर गाईला नैवेद्य दाखवायचा असतो, आणि ह्याचे विसर्जन आपण उद्या सकाळी करणार असतो. तर उद्या सकाळी पूर्ण विसर्जन करून जे पण आपण फुलं वगैरे वाहतो देवीला, ते आपण नदीमध्ये सोडायचे असतात. तर आता आपण पोथी वाचून घेऊया. चक्रावदा महालक्ष्मी नमस्तुते. नमस्तुते गरुडारूढे कोलासूय भयंकरी कुमारी वैष्णवी रम्मी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञ सर्ववर्धे सर्व दृष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धिबुद्धी पदे देवी भुक्ती मुक्ती पदायिनी मंत्रमुक्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते. आद्यंतरिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगज योग संबुदे महालक्ष्मी नमस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. पद्मासनिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेश जगन्मात महालक्ष्मी नमस्तुते. श्वेतांबरते देवी नानालंकार भूषिते जगस्थिते महालक्ष्मी नमस्तुते. तर आता आपण तुळशीची पूजा करून घेऊया.
तर आता घरातल्या मंदिराची तयारी करूया, पूजा करून घेऊया घरातल्या मंदिराची पण. तर संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आता मी दिवाबत्ती केली आहे आणि देवीला नैवेद्य दाखवला आहे. कारण आता मला ड्युटीला जायचं आहे, नाईट ड्युटी आहे माझी. तर त्याच्यामुळे मला संध्याकाळी एकदम लेट नैवेद्य वगैरे दाखवता येणार नाही, म्हणून मी आता दाखवलं आहे. तर देवीची पूजा वगैरे व्यवस्थित झाली आहे आणि आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.